chairman, respected all the guests, relatives, parents, my dear students. आज सगळे तुम्ही इथे तुमच्या मुलांचा परफॉर्मन्स बघायला आलात आणि आय थिंक यू आर सो हॅपी. तुम्ही खूप खुश आहात की तुमचे मुलं इतकं छान प्रोग्रेस करत आहेत. मलाही खूप आनंद होतो आम्ही जेव्हा सगळं मुंबईवरून इथपर्यंत येतो आणि हे सगळं मॅनेज करतो आहे. सगळ्या स्टाफचा खूप मोठा मोलाचा याच्यामध्ये हिस्सा आहे. स्टाफ म्हणण्यापेक्षा वी आर फॅमिली मेंबर्स, यू नो दॅट. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी. रशियावरून एवढ्या लांबून आपल्याकडे आज गेस्ट आलेत. मारन सर आलेत बँगलोरवरून आणि उद्या आणि परवा बरेच म्हणजे पूर्ण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे लोक दावसामध्ये येणार आहेत. पण मी दरवर्षी एकच गोष्ट सांगते, आपलं गाव काही हगणदारी मुक्त होत नाही. कितीही सांगा, कितीही करा, जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत होणार नाही. तुमच्यासाठी दुसरं बाहेरचं लोक येऊन हगणदारी मुक्त तुमचं गाव करणार नाही, करूच शकणार नाही. हे तुमचं तुम्हालाच करायचं आहे. आम्ही रशियाला गेलो होतो, तुम्ही विचार पण नाही करू शकत. मिस रशिया, मिस वर्ल्ड आम्हाला रिसीव करायला आली आहे. ह्या सगळ्या लोकांनी आमचं एवढं स्वागत केलं. आम्ही तिथे त्यांचा विक्ट्री डे, जसा आपला स्वतंत्रता दिवस असतो तसा त्यांचा विक्ट्री डे असतो आणि तो आम्ही तिथे सेलिब्रेट केला आहे. तिथे आम्ही त्यांच्या विक्ट्री डेला गेलो होतो आणि इतकं छान ते दर्शन होतं. जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला होतं दिल्लीमध्ये, तसं सगळं त्यांनी आम्हाला VIP एंट्री देऊन या सगळ्या गोष्टींचा आम्ही एन्जॉय करू शकलो. आता तुम्ही सगळेही जान्हवीच्या लग्नाचे साक्षीदार होणार आहात. आय एम सो हॅपी अँड प्राऊड की जान्हवीने इथे लग्न करायसाठी मान्यता दिली, तसंच रोहितने आणि त्याच्या फॅमिलीनेही मान्यता दिली. आमचं तर ठीक होतं की आम्ही या गावचे आहोत, पण त्यांनी कधी हे गाव बघितलंही नाही, त्यांचा त्या गावाशी काहीही संबंध नाही, पण त्याची पूर्ण फॅमिली इथे आली आहे आणि त्यांनी मान्य केलं की ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं. सो आय एम व्हेरी थँकफुल, आय एम ग्रेटफुल टू देम की त्यांनी हे सगळं मान्य केलं. तुमच्या गावासाठी तुम्ही खूप काही करू शकता, गाव खूप चांगलं आहे, पण तुमची प्रोग्रेस करायसाठी तुम्हालाच पावलं उचलावे लागतील. प्रगती करायसाठी तुमच्या घरातल्या गोष्टी सांभाळायसाठी बाहेरचं कोणीही येणार नाही आहे. तुमचं ते तुम्हालाच सांभाळायचं आहे आणि तुमच्यामध्ये कॅलिबर आहे, कॅपॅबिलिटी आहे, पण का ती होत नाही आहे मला कळत नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप लाईटली घेताय. इथे शाळा आहे आणि जवळच गाव आहे आणि तरीही जेव्हा हा रस्ता बघतो तेव्हा घाण वाटते. लिटरली असं वाटतं की काय चाललंय हे. म्हणजे त्या दिवशी कळंबे सर म्हणाले की मला सकाळी 4 वाजता उठून ताई शिट्ट्या माराव्या लागतात. मी म्हटलं का दादा, शिट्ट्या का माराव्या लागतात? आता ते तुम्ही समजून घ्या म्हणे. म्हणजे ज्या गोष्टी बोलूही शकत नाही त्या तुम्ही करताय. कॅन यू इमॅजिन? आणि मी इथे गोड गोड बोलायसाठी नाही आली आहे. तुम्ही जे करताय ते तुम्हाला तुमचा तो आईना आहे तो दाखवायसाठी आले आहे. भजन सरांनी जसं म्हटलं की तुम्ही बाहेर जाऊन मुलांना शिकवता, लाखो रुपये खर्च करता, पण आपल्या इथे फी भरायला तुमच्याकडे पैसे नसतात. व्हॉट इज इट? तुम्ही बाहेर जाता, प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे पैसे असतात, पण तुमच्या मुलांच्या प्रोग्रेससाठी तुमच्याकडे पैसे नसतात. आणि तुम्हाला काय म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय आहे? मुलांचं भविष्य बघायचं आहे की काय करायचं आहे, की फक्त सोडून द्यायचं आहे असंच? आय होप की जेव्हा मी पुढच्या वेळेस येईन, मी दरवर्षी ही गोष्ट सांगते की हे गाव हगणदारी मुक्त व्हायला पाहिजे आणि दरवर्षी त्याच गोष्टी होत आहे. पण यावर्षी मी असं निक्षून सांगेन की मला पुढच्या वर्षी तरी कमीत कमी या गोष्टी बोलाव्या नाही लागल्या पाहिजे.
आय होप की तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल आणि पुढच्या वर्षी मला थोडी तरी प्रोग्रेस दिसेल. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आला आहात आणि लग्नासाठीही सगळे सहकार्य करणार आहात. थँक्यू सो मच. टेक केअर.